महापूर व इतर आपत्तीच्या वेळी बचाव कार्याच्या पथकात आता 10 जणांचे तृतीयपंथीयांचे पथकही सक्रिय राहणार आहे। त्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून बचावाचे बोटिंगचे शास्त्रीय प्रशिक्षण नुकतेच राजाराम तलाव येथे देण्यात आलेले आहे। समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला असलेले आणि नेहमीच उपेक्षित जीवन जगत असलेल्या तृतीयपंथीयांना प्रशासनाने आपत्तीच्या वेळी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तृतीयपंथीयांची 10 जणांची ही टीम कोणत्याही आपत्ती ओढवल्यास बचत कामात दिसणार आहेत। तृतीयपंथीयांचे देशातील पहिलेच बचत पथक असल्याचा दावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने केलेला आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्या प्रयत्नातून तृतीयपंथीयांना या पथकात सामावून घेतलेले आहे। तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या मैत्रीय संघटनेच्या प्रमुख मयुरी आळवेकर, शिवानी गजबार, जोया दिन्नी, सुलभा, वैशाली मोगरा या तृतीयपंथीयांना मोटर कशी चालवायची याचे प्रशिक्षण देण्यात आले। पाण्यात बुडणाऱ्या माणसाला पाण्यातून बाहेर कसे काढावे, त्याच्यावर प्रथमोपचार कसे द्यावेत, बोट तयार कशी करावी, तयार केलेली बोट परत डिफ्लेक्टर कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे। जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील कोणत्याही ठिकाणी आपत्ती ओढवल्यास 10 जणांची तृतीयपंथीयांची रेस्क्यू टीम आता सज्ज झालेली आहे।